नमस्कार. महामिनिस्टरच्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी कापसे यांची 11 लाखांची पैठणी. विणूया धागे आनंदाचे असं म्हणत आजच्या भागात कोण खेळणार, कुठल्या 18 जणी येऊन एकमेकींच्या समोर उभ्या ठाकणार आणि कोण जिंकणार हे बघणार आहोत. कारण आजचा भाग जसा महत्वाचा तसाच पुढचा भाग तोही फार महत्वाचा. कारण पुढच्या भागात नक्की होणार की पनवेलच्या विजेत्या कोण आणि कोण त्या महाअंतिम फेरीमध्ये 11 लाखाच्या पैठणीच्या खेळामध्ये त्या महाअंतिम सोहळ्यात सहभागी होणार. त्यासाठी चढाओढ सुरू आहे. आजच्या भागात काय घडणार, कोण येणार, चला स्वागत करूया. प्रिया पाटील, रिया पाटील, पूर्वा हरेल, सायली सोनटक्के, सोनाली दलाल आणि श्यामली पाटील यांची. नाव सांगा. नमस्कार, मी प्रिया पाटील. मी करंजाडे पनवेलहून आले. घरी कोण कोण? घरी मी, माझे हस्बंड आणि माझा मुलगा आहे. माझ्या मुलाचं नाव गुंज पाटील. खूप गुणी, सिन्सिअर आणि इंटेलिजंट आहे तो. बेटा, मी टीव्हीवर चालले तर तिथे टीव्हीवाले अंकल असणार आहेत, तर मी टीव्हीवाल्या अंकलला सांगेल. तर तो बोलला त्यांना सांगशील माझं नाव घ्यायला. म्हणजे त्याला खूप कौतुक आहे, त्याचं नाव गाण्यात येतं किंवा कुठे पण त्याचं नाव येतं गुंज, तर त्याला खूप कौतुक आहे. गुंज पाटीलला आतापासून जर इतकी आवड असेल की आपलं नाव कुठेतरी आलं पाहिजे, तर मला असं म्हणजे त्याला इतकं छान शिक्षण द्या की भविष्यात त्याचं नाव फक्त टीव्हीवर नाही तर भारताच्या नकाशावर सुद्धा असं ठामपणे ठळक होईल. इतकं काम करण्यासाठी त्याला प्रोत्साहन. बिलकुल बिलकुल, तुमचे आशीर्वाद असू द्या सर. मी मेहनत घेते, आमचे हे मेहनत घेते. आणि हे म्हणजे माझा नवरा. हे आणि माझा नवरा, हे असं कसं? म्हणजे मी प्रयत्न केला की त्यांना मान देऊन बोलू. का एरवी कसं हाक मारता? अहो, आणि मग अहो म्हणून ऐकू नाही गेलं तर ए पावड्या इकडे ये. ते काय करतात? ते क्वालिटी डिपार्टमेंटचे हेड आहे. त्यांचं पण इंजिनिअरिंग झालंय. किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या लग्नाला 7 वर्ष झालीत. मग आता काय? आता म्हणजे मी त्यांना थँक्यू बोलेल. खूप समजूतदार, छान, शांत असा माझा नवरा आहे. माणूस म्हणून खूप छान आहे आणि मी लकी आहे. बरं, घ्या उखाणा. पाटावर पाट, 36 पाट, पाटावर ठेवला चांदीचा ताट. चांदीच्या ताटात केसरी भात, केसरी भातात तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा. मला पंढरीला धाडा. पंढरीला गेले, पंढरीहून आणले 3 खण. सासूबाई म्हणतात मला, ननदबाई म्हणतात मला. प्रदीप पाटील बोलतात प्रिया समजत नाही तुला. नमस्कार. नमस्कार सर. बोला. माझं नाव सौ रिया प्रीतम पाटील. बरं. मी बोकोडविरा उरणला राहते. माझं माहेरचं नाव आहे सुवर्णा प्रकाश ठाकूर. ते पेण आहे आणि मी बी केमिकल केलेलं आहे. केमिकल मधून डिग्री केलेली आहे. आज बोलायचं असेल तर काय बोलणार? काही नाही, फक्त सासरचं, माहेरच्या लोकांचं कौतुक बस. त्यांनी खूप भरभरून प्रेम दिलंय, खूप प्रत्येक वेळी समजून घेतलंय, सपोर्ट दिलाय, बस बाकी काही नको. आणि ऍक्च्युली मला सासूबाईंचं आभार मानायचे आहेत की त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं इथे येण्यासाठी. तर रोज तुमचा कार्यक्रम 6 वाजता बघतात आणि त्या मला सांगत असतात की तू पण बघ. तर त्यांची खूप इच्छा होती की मी इथपर्यंत यावं आणि इथपर्यंत आले, हेच माझ्यासाठी खूप आहे. बरं, घ्या उखाणा घ्या. संसार रूपी सागरात प्रेमरूपी सरोवर, आयुष्याचा प्रवास करते प्रीतम रावांबरोबर. अरे वा वा. थँक्यू सर. नमस्कार सर, माझे नाव पूर्वा आकाश हरेल. मी पनवेल उसरलीवरून आलेली आहे. अजून खेळाला सुरुवात नाही झाली आणि का म्हणता मी हरेल म्हणून? माझे आडनाव हरेल आहे. पण तुम्ही जिंकेल. हो, जिंकेल मी. पण त्यासाठी प्रयत्न करेल. हो, करेल, नक्की करेल. कोण कोण आहे घरी? मिस्टर, सासू सासरे आणि एक 2.5 वर्षाचा जमलं मुलगा. कसं लग्न? अरेंज मॅरेज आहे. कसं काय? घरच्यांनी छान वाटलं, घरच्यांना त्यांनी लग्न जमवलं. किती वर्ष झाली? 4 वर्ष झाले लग्न. आता कसं वाटतंय? मस्त, छान. सासू आणि माझे मिस्टर त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं की तू जा म्हणून, घे भाग, खेळ, म्हणजे खेळण्यासाठी जा, असं जिंकण्यासाठी जाऊ नकोस तू. तुला म्हणजे असं नाही करायचं. एक तुला संधी मिळाली तर तू सोडू नको. मग
असे ते बोलले. नाव घेते. घ्या. फुलांइतकीच मोहक दिसते गुलाबाची कळी, फुलांइतकीच मोहक दिसते गुलाबाची कळी. आकाश रावांचं नाव घेते महामिनिस्टरच्या वेळी. माझं नाव श्यामली निखिल पाटील. माझं माहेर वहाळचं आणि सासर उरणचं आणि आता सध्या आम्ही पनवेलमध्ये राहतो. मिस्टर काय करतात? माझे मिस्टर जॉब करतात, इंजिनियर आहेत. कसे जमलं कसं लग्न? अरेंज मॅरेज. दोघांनी मिळून बघितलेला एक चित्रपट सांगा ना. नाही, एकही नाही. आमचं लग्न लास्ट इयर झालं गेल्या लॉकडाऊन. वर्षी? लॉकडाऊन मध्ये. मग ते बंदच होतं ना थिएटर. मिस्टरांसाठी एक गाणं म्हणा. गाणं म्हणावं लागेल. मी स्वतः पोएम कंपोज करते. हा, मग तुम्ही केलेली कंपोज केलेली ऐकवा, मी त्याच्यातला अर्थ शोधतो. आजचा दिवस काहीसा वेगळा वाटतोय. जणू सूर्याचा प्रत्येक किरण पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या करतोय. सूर्याचा प्रत्येक किरण डोळ्यांना स्पर्श करतोय. तसाच कोमल स्पर्श आणि प्रत्येक स्पर्शात तोच हर्ष. आज मला तुझी खूप आठवण येते. आठवतोय तो तुझा खोडकर स्वभाव, तुझं ते मोकळेपणे बोलणं, तुझं ते गोड हसणं. आज मला तुझी नाइन्थ का 10th मध्ये असताना गेलेली. हा काय विषय घ्यावा असं वाटलं तुम्हाला? माझी बहीण आहे. आम्ही वी लॉस्ट हर. सो म्हणून मग कंपोज केलेली. हे म्हणूनच तिच्यासाठी. मी म्हटलं सुरुवातीला माझा सूर वेगळा होता. जशी जशी मी ती कविता ऐकायला लागलो तसं 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 त्याच्यातला जो गंभीरता होती ती आमच्या समोर आली. मी सोनाली पराग दलाल. माझं सासर टिटवाळ्याचं आहे आणि माहेर रसायनी मोपाड्याचं आहे. सध्या मी खारघरला राहते. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 12 वर्ष झाले. घरी कोण कोण आहे? घरी मी माझे मिस्टर आणि 2 मुलगा मुलगी. बरं, आता मला सांगा काय वाटतंय तुम्हाला? या मंचावरती येऊन मला खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच म्हणजे आपण जेव्हा शाळेमध्ये असतो किंवा कॉलेजमध्ये जातो एका टायमाला आपल्या एवढ्या मैत्रिणी नाही होत, तेवढ्या 91 मैत्रिणी झालेल्या आहेत तिथे. किती छान, याच आठवणी घेऊन जायच्या आहे. घरचे कसं काय मिस्टर? जेव्हा मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की मी सिलेक्ट झाली, त्या माझ्यापेक्षा खूपच एक्सायटेड झालेल्या आणि खूप आनंदित झालेल्या. आणि मिस्टरांची काय प्रतिक्रिया होती? मिस्टरांची पण त्यांनी मला लगेच ऑल द बेस्ट दिलं की तू पुढे व्यवस्थित कर. बरं, घ्या उखाणा घ्या. काही शब्द येतात ओठात मधुनी, काही येतात गळ्यांमधुनी आणि परागचं नाव येते थेट माझ्या हृदयांमध्ये. माझं नाव सायली यश सोनटक्के. माहेरचं नाव सायली महेंद्र माडकर. मी भिवंडीची आहे, म्हणजे माहेर भिवंडीचं आहे आणि सासर पनवेलचं आहे. कसं काय ते? म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे. कसं काय? म्हणजे आम्ही एकाच शाळेत एकाच क्लासेस मध्ये होतो. अच्छा, हा. एकाच वर्गात होता? हो, म्हणजे तेव्हा नव्हतं काही. मी कधी म्हटलं तेव्हा होतं काही? वर्गात होता ना. हो, मग केव्हा सुरू झालं? कॉलेजमध्ये असताना. त्यांनी प्रपोज कधी केलं? 12th ला असताना. मग काय हो म्हणालात? लगेच नाही बोलली, थोडा वेळ घेतला. का हो? असंच. मग हो कधी म्हटलं? 6 महिन्यांनी वगैरे. अरे विचारायचं हाल झाले. आता कसं वाटतंय? आता छान वाटतंय. किती वर्ष झाली? 2 महिने झाले. आता जानेवारीत लग्न झालं. घ्या उखाणा घ्या.
जाई जुईच्या वेली खाली हरिण घेते विसावा, यशरावांचं नाव घेते, तुमचा आशीर्वाद असावा. तथास्तु. चला, या 6 जणींमध्ये आता कोण जिंकणार ते बघूया. या माऊली मार्कवर उभ्या राहा. तुमच्यासाठी खेळ सोपा आहे, पण लक्षात ठेवून खेळायचा खेळ आहे. 5 टेबलवर 5 प्रकारची फळं ठेवलेली आहेत प्रत्येक ट्रॅकमध्ये. मी ज्या क्रमाने वाचणार त्या क्रमाने एक एक फळ नेऊन तुमच्याच ट्रॅकच्या अंतिम रेषेच्या पुढे एक टेबल ठेवलंय. त्या टेबलवर सुद्धा क्रम ठेवलेले आहेत. मी ज्या क्रमाने तुम्हाला सांगणार त्या क्रमाने इथून नेलेलं फळ त्या क्रमावरच ठेवायचं आहे, अंकावर ठेवायचंय आणि त्या क्रमाने ठेवायचंय. मी एकदा वाचणार, ते वाचून झाल्यानंतर 3 घंटा होतील. मग तुम्ही वळा आणि आपापल्या ट्रॅकमध्ये एक एक त्या क्रमाने फळ घेऊन जा. तयारात? समजला नियम? क्रम सांगितल्यानंतर 3 घंटा आणि मग खेळाला सुरुवात. ड्रॅगन फ्रूट, पपई, टरबूज, अननस, कलिंगड. इकडे तिकडे बघत खेळ खेळला की नेमका जो गोंधळ होतो तोच झाला. आपण जर बघितलं तर 1 नंबरनी सर्वात आधी ड्रॅगन फ्रूट नेलं, मग पपई नेले, मग कलिंगड नेलं. आणि तुम्ही सगळीकडे बघा, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर अनुक्रमे हाच क्रम लागला. आता 4थ्याने नेलं तर 5वा कशाला राहणार? 5व्याने तर स्वतःचं टरबूज ठेवलं, दुसऱ्याचं उचललं आणि गेल्या. आणि मग लक्षात आलं आता कलिंगड राहिलं, मग कलिंगड नेलं आणि मग अननस नेलं. पण एका माऊलीने मात्र ड्रॅगन फ्रूट, पपई, टरबूज, अननस आणि कलिंगड योग्य क्रमाने नेऊन सर्वात आधी खेळ पूर्ण केला. विजयी ठरल्या ट्रॅक नंबर 6. दारुगड बये, दारुगड. या 5 वहिनींना मिळत आहे झी मराठीकडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. अय्या, मोर किती छान दिसतोय. आणि आपण आमंत्रण देणार आहोत हभप ऐश्वर्याताई दौंडकर, काळूस, पुणे इथून आलेल्या आहेत. या कीर्तनकार माऊलीचं स्वागत करूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला, आज काय आम्हाला सांगणार? ज्याप्रमाणे ह्या खेळामध्ये अनेक खेळ घेऊन पुढे महिला उत्तीर्ण होतात, त्याच प्रकारे ती संसारामध्ये देखील अनेक काबाड कष्ट करून संसार पेलणं सुद्धा हा एक प्रकारे खेळच आहे. आणि संपूर्णपणे सगळ्यांना सांभाळून बांधिलकी जपणं हा एक तिचा महत्वाचा हेतू असतो त्या संसारामागे. आज 21व्या शतकातील महिलांबद्दल बोलायचं झालं तर पाहायला गेलं तर आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. आणि इथे आधी नांगरणीपासून पेरणी करण्यापर्यंत सर्वच कामं पुरुष करायचे. पण आज 21व्या शतकात जर आपण पाहिलं तर बैलगाडी चालवण्यापासून तर ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत आज महिला सक्षम झालेल्या आहेत. आणि शहरातल्या महिलांबद्दल जर बोलायचं झालं किंवा गृहिणींबद्दल बोलायचं झालं तर आज ही गृहिणी कोणतंही काम येऊ न येऊ पण त्याबद्दल ते ज्ञान घेणं आणि ज्ञान घेऊन सक्षम होणं, ती गोष्ट करण्यासाठी धडाडी ठेवणं, हे सुद्धा ती गृहिणी आज सक्षमपणे करत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात या महिला आज. किंवा
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असल्याशिवाय तो पुरुष यशस्वी होत नाही. आणि म्हणूनच कदाचित बहिणाबाई म्हणतात की अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. एक संसार संसार दोन्ही जीवांचा इचार, देती सुखाला नकार आण दुःखाला होकार. म्हणजे सुखच हवंय असं नाही, तर दुःख जरी आलं तरी ते पार करण्याची ताकद या स्त्रीमध्ये आहे. खरंय. रामकृष्ण. क्या बात. वा 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 वा, किती छान. खरंच आहे. आणि आपण तेच बघतो आहोत. आता पुढच्या टप्प्यावर सुद्धा असाच काहीसा खेळ आपल्याला अनुभवायला मिळेल. पण मौली, येत राहा, भेटत राहा आणि आपलं जे परंपरागत कार्य आपण सुरू ठेवलेलं आहे ते तसंच करत राहा. आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. रामकृष्ण हरी. आणि आता आपण स्वागत करूया पल्लवी म्हात्रे, सायली पोस्तांडेल, स्वाती जैन, सुष्मिता मोरे, प्रियांका आगलावे, नीता शिंदे. माझं नाव पल्लवी श्याम म्हात्रे. माझ्या माहेरचं नाव आहे पल्लवी मधुकर भोईर आणि मी डोंबिवली सागाववरून आलेली आहे. बर. माझं माहेर आंबिवली. माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे. किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली माझ्या लग्नाला. कोण कोण आहे? पण अरेंज मॅरेज जरी झालेलं असेल तरी पण सर्वांना असं वाटतं की माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे. का हो? पल्लू पल्लू बोलत माझ्या मागे फिरतात ते. काय 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 पल्लू 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 करत. तुम्हाला पल्लू म्हणतात? हा, पल्लू म्हणतात. आणि तुम्ही त्यांना प्रेमाने काय म्हणता? अहो. अहो. आज आले नाही? नाही. अरे प्रेम असतं तर आले असते पल्लू पकडू, आपलं पल्लू पल्लू करत. आज काय बोलायचंय तुम्हाला? मला ऍक्च्युली माझ्या आईबद्दल बोलायचंय आज. म्हणजे तिने खूप मला फोर्स केला की तुला जायचंच आहे इथे. म्हणजे तिची खूप इच्छा होती की मी इथे तिला टीव्हीवर बघायचं होतं मला. आणि माझे सासरे, त्यांना मी जेव्हा सांगितलं की बाबा मी आहे ना होम मिनिस्टरच्या ऑडिशनला जाणार आहे, बिंदास जा बोलतो, काहीच टेन्शन घेऊ नको, मी विहानला सांभाळेन म्हणून, तू बिंदास जा, आमचं कसली चिंता करू नको तू. वा वा. मग काय उखाणा घेता? सर मला माझा नवरा म्हणतो. नवरा? हा, माझे मिस्टर म्हणतात मला. त्यांचं नाव श्याम. 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 ते मला नेहमी म्हणतात की नेहमी मी म्हणजे सांगतो की माझं प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे तुझ्यावर, पण तू मला कधीच व्यक्त करत नाही की. आज करा. मी त्यांच्यासाठी गाणं म्हणणार आहे. अरे वा वा. पाहता क्षणी वाटे कुणी आपलं, हे वेड जे स्वप्नातुनी जपलं, दिसताना लपत हसताना रुसत, सरल्यावर उरत प्रेम हे. हो विरलेले धागे जुडलेले नाते, श्वासाचा गंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे. वा वा वा. नमस्कार सर. नमस्कार. मी सौ सायली निशांत पोस्तांडेल, माहेरची सायली मनोहर शिर्के, मी पनवेलहून आले. आता कोण कोण आहे घरात? घरात सासूबाई, मी, माझे मिस्टर आणि ननंदबाई आहेत. बरं, तुम्हाला आवडीचा शॉक काय आहे? मला कुकिंग म्हणजे जेवण बनवून खायला घालणं. जेवण बनवून खायला. बरं, ते दर आठवड्याला तुम्हाला एका चित्रपटाला घेऊन जातात? दर आठवड्याला नाही जात, कधीतरी जात. मला भेटले होते ते एकदा मॉलमध्ये. काय दोघं नोकरीला, 6 नंतर 7 नंतरच वेळ मिळतो आणि मग ते काय अर्धा 1 तास चला मॉलमध्ये एसी खान चला घरी. म्हणून म्हणलं खरंच बघितलं. हे मला आवडलं, एसी खा आणि घरी जा. खूप छान आहे. तुम्ही आता जशा खळाळत्या आहात ना तशाच राहा कायम. थँक्यू थँक्यू थँक्यू. घ्या उखाणा घ्या. कोलंबीचं केलं कालवण, सुरमईची फ्राय, निशांतरावांच्या आग्रहाखातर महामिनिस्टर मध्ये केलं लक ट्राय. अरे वा वा.
नमस्कार सर, माझं नाव स्वाती विपुल जैन. मी तळोजातून आली आहे. माझं माहेर अजिंठा लेणीजवळ शेंदोर्णी म्हणून गाव आहे. बरं. तिथलं माहेर, तिथलं नाव माझं स्वाती दिलीप जैन. किती वर्ष झाली लग्नाला? आता 22 मेला 5 वर्ष होतील. मग आता काय बोलायचंय तुम्हाला अजून? काहीच नाही, फक्त एवढं सांगायचंय. आता 2-3 दिवस झालं पहिल्यांदा मी माझ्या बाळाला सासूंसोबत सोडलं घरी. त्याचीच मी आठवण काढते आणि मी कॅमेरासमोर सांगू इच्छिते, आरजी मी तुला खूप मिस करते. तो 2.5 वर्षाचाच आहे आणि माझं ऍक्च्युली घरचं नाव आहे ना कोमल आहे. तर तो मला म्हणतो कोमल आय लव्ह यू असं बोलत असतो, छोटासा खूप. त्याचीच मला खूप मिस करते. सासूबाईंना पण मी थँक्यू म्हणेन, त्यांनी त्यांना 2 दिवसापासून खूप छान सांभाळताय त्याला. त्याचीच खूप आठवण येते, बाकी काय नाही. घ्या उखाणा. गोव्यावरनं आणले काजू, गोव्यावरनं आणले काजू, विपुलचं नाव घ्यायला मी कशाला लाजू. हा, व्हेरी गुड. नमस्कार सर, मी सुष्मिता तुषार मोरे. सर, मी घनसोलीवरून आली आहे. बरं. सगळ्यात पहिल्यांदा सर झी मराठी वाहिनी आणि महामिनिस्टर या कार्यक्रमाचे मी खूप सर आभार मानते, कारण त्यांनी आज एवढ्या महिलांना ही संधी उपलब्ध करून दिली, हा मंच उपलब्ध करून दिला. त्याबद्दल सर खरंच खूप आभार. जरी सर पैठणी एका व्यक्तीची असली तरी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं, इथल्या प्रत्येक सुखाचा सर आनंद घेणं हीच खरी पैठणी आहे असं मी म्हणेन. तुम्ही जसं बोललात की मी बहिणींना माहेरी घेऊन जातोय, आणि खरंच तसं वाटलं सर इथं आल्यानंतर. खरंच खूप छान वाटलं. उखाणा घेताय? उखाणा घेण्याआधी सर मला थोडं बोलायचं आहे. मग बोला ना. की मी माझ्या मिस्टरांना थँक्यू बोलते की त्यांनी सर ते मला खूप सपोर्ट करतात. आज या ठिकाणी येण्यासाठी पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. दुसरं एक असं की माझे सासू सासरे, त्यांच्याबद्दल पण मला बोलायचंय की सर ते अगदी मला मुलीप्रमाणे मानतात. मग आता काय उखाणा? जुळून आले बंध, जुळून आल्या रेशीम गाठी, जुळून आले बंध, जुळून आल्या रेशीम गाठी. तुषाररावांचं नाव घेते भाऊजी खास तुमच्यासाठी. धन्यवाद, धन्यवाद. माझं नाव प्रियांका प्रीतम आगलावे. माहेरचं नाव प्रियांका तुळशीराम भोईर. सर, मी न्यू पनवेलवरून आलेली आहे. बर. कोळवाडी माझं सासर आहे, पनवेल साईडलाच येतं, आणि कुंडेवाड उरण साईडला येतं. मिस्टर काय करतात? मिस्टर माझे प्रायव्हेट कंपनीमध्ये QC ऑफिसर आहेत. मग लग्न कसं? लव्ह मॅरेज सर. कसं काय हो? सर, कॉलेज फ्रेंड्स होतो. घ्या उखाणा घ्या. दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची, प्रीतमचं नाव घेते सून मी आगलाव्यांची. अरे वा वा. नमस्कार सर, माझं नाव नीता उमेश शिंदे. माहेरचं नाव करुणा विलास राऊळ. मी आता पनवेलला विचुंबे मध्ये आकांक्षा कॉम्प्लेक्समध्ये राहते. माझे मिस्टर प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करतात, आणि स्पेशली मी इथे येण्याचं कारण म्हणजे माझ्या सासूबाई. त्यांना खूप इच्छा होती तुम्हाला भेटावं. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या सासूबाईंशी जरा 2 शब्द बोलावेत. सासूबाई, तुम्हाला मनापासून नमस्कार. आणि सुनबाई इतकी प्रेमाने बोलते आहे, तुमच्याशी पण तशीच प्रेमाने बोलत असेल असा विश्वास आहे आम्हाला. त्या कायम आशीर्वाद द्या आणि छान भरभराट होऊ दे सगळ्यांची. स्वतःचीही काळजी घ्या. तुम्हालाही सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे ही ईश्वराचरणी प्रार्थना. घ्या उखाणा. निळ्याभोर आकाशात इंद्रधनुष्याचा पट्टा, उमेश रावांचं नाव घेते भाऊजी आता थांबवा थट्टा. अरे वा. या 6 जणींसाठी हा खेळ. व्यवस्थित पंखा जोडायचा आहे, आणि तो पंखा जोडून झालं की अंतिम रेषा पार करायची आहे. सगळे पार्ट तिथे काढून ठेवलेले आहेत. एरवी ते ही कामं करतात, आज ती कामं तुम्हाला स्वतःला करायची आहेत. सर्वात आधी अचूक पंखा जोडून ज्या माऊली अंतिम रेषा पार करून उभ्या राहणार त्या विजयी ठरणार. चला बघूया काय होणार या खेळात.
या 6 जणी खेळ छान खेळल्या. आपापल्या परीने कष्ट सुरू होते आणि मग अनुक्रमे आपण बघितलं नेमकं काय घडलं. सर्वात आधी व्यवस्थित पंखा जोडून खेळ पूर्ण केला ज्या विजयी ठरलेल्या आहेत त्यांचा ट्रॅक नंबर आहे 2. या 5 जणींना मिळत आहे झी मराठीकडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. मोर किती छान दिसतोय. आणि आता स्वागत करूया शुभांगी महाजन, कोमल दडस, समृद्धी साखरे, मनीषा इंगळे, संध्याराणी पाटील आणि नेहा किरनळी यांचं. खरं तर या 6 जणींचं कौतुक केलं पाहिजे. ते अशासाठी की पनवेलवरून निवड झाल्यापासून टप्प्याटप्प्याने 90 जणी इथे येऊन बोलत होत्या, प्रत्येक भागात सहभागी होत होत्या. पण हे सगळं सुरू असताना या आजच्या भागातल्या खरं तर अंतिम फेरी पूर्वीच्या या 6 जणी शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाला तितक्याच उत्साहाने प्रोत्साहन देत होत्या आणि शेवटपर्यंत जराही चेहरे हिरमुसले न होऊ देता. तेव्हा या 6 जणींसाठी आधी मनापासून टाळ्या. नाव सांगा. माझं नाव सौ मनीषा योगेश इंगळे. माहेरचं नाव मनीषा दिगंबर घोके. आपण काय करता? मी ॲडव्होकेट आहे आणि मी बेलापूर कोर्टात रेग्युलर प्रॅक्टिस करते आणि जसे मॅटर असतील तसे इतर कोर्टात करते. हो ना. पण कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. आणि माझं लग्न झाल्यापासून माझ्या आईची इच्छा होती की मी होम मिनिस्टर मध्ये पार्टिसिपेट करावं. घरी कोण कोण? घरी सासू सासरे, नवरा, मुलगा आणि मी. किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष पूर्ण झाली आहे 17 मार्चला. काय करतात ते? ते असोसिएट प्रोफेसर आहेत. घ्या उखाणा. पैठणीवर असतात 2 मोर, योगेशरावांचं नाव घेते, शोभून दिसते नाकात नथ आणि माथ्यावर चंद्रकोर. अरे वा वा. नमस्कार, मी संध्याराणी बाजीराव पाटील. माहेरचं नाव संध्याराणी रावसाहेब घाडगे, सासर पनवेल आणि माहेर सांगली. अरे वा. आणि कुठे राहता तुम्ही? पनवेलला करंजड्यामध्ये. करंजड्यामध्ये. पण माहेर तुमचं सांगलीच आहे? सांगली. बालपण सगळं सांगलीत गेलं? सांगली. कसं गेलं बालपण? छान, खूप छान. मग एकदम सांगलीवरून पनवेलला कसं काय? ऍक्च्युली मला चुलत मामाला दिलेली आहे आणि त्यांचं म्हणजे जन्मापासून ते पनवेलच आहे तिकडे. त्याच्यामुळे तुम्ही पनवेलला आली लग्नानंतर. आपण काय करता? मी मॉडेलिंग करते. हो ना. कसं वाटतंय पण एकंदरीत? नाही, खूप खूप छान वाटतंय. सगळ्या इथे म्हणजे सेटवरचे टीम पण खूप छान आहे. अशी टीम नव्हती बघितली आणि खरंच माहेरी आल्यासारखं वाटतंय आता. हो ना. गुड. मग आता काय तुम्हाला काय आणि बोलायचंय? घरी माझे मिस्टर, माझे 2 मुलं आणि मी. मग आता काय उखाणा घेणार? गाणं म्हणणार? उखाणा. अदघर मधघर मधल्या घरात देवघर, देवघरात होती परात, परातीवर होता हंडा, हंड्यावर होती कळशी, कळशीवर होते तांब्या, तांब्यात होते गंगेचे पाणी, आधी होती आई वडिलांची तहानी, मग झाली संग्रामरावांची राणी. अरे वा वा. नमस्कार, माझं नाव नेहा अनुप किरनळी आहे. माहेरचं नाव विशाखा सुरेश बाबरे. मी पनवेलला राहते आणि माझं सासर पण पनवेल मधलंच आहे. घरी कोण कोण आहे? घरी मिस्टर, 2 मुलं आणि मी. मिस्टर काय करतात? ते जॉब करतात. लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. किती वर्ष झाली लग्नाला? 18. आणि स्वतः काय करता आपण? मी टीचर होते स्कूलमध्ये, पण नंतर काही काळासाठी मी ड्रॉप केला माझा जॉब आणि मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. अरे वा. इम्पोर्ट एक्सपोर्टचं म्हणजे लेबर सप्लाय मध्ये आणि सिक्युरिटी गार्ड वगैरे मी प्रोव्हाइड करते. अशा गप्पा मारू असं कधी वाटलं होतं का? हा, इच्छा तर होती, पण कधी असं वाटलं नव्हतं की एवढा चांगला योग येईल. मग आता गाणं म्हणा मस्त. सर, मी आहे ना, मी काहीतरी तुमच्या सगळ्यांसाठी एक लिहून आणलेलं आहे. म्हणा लवकर. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात चैतन्याचे सप्तसूर घेऊन येणारे, संस्कृती परंपरा यांची मर्यादा जपणारे, शब्दांवर नियंत्रण ठेवून कुणालाही गालबोट लागणार नाही, मनाला दुखवणार नाही, उलट थोडीशी मस्ती करणारे असे आपले लाडके भाऊजी, सुचित्रा वहिनींच्या प्रेमाचा धाक असलेले महाराष्ट्राचे पुरणार भाऊजी आपले
यांना माझ्याकडून आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी मानाचा मुजरा. हो, थँक्यू धन्यवाद. नमस्कार. नाव सांगा. नमस्कार, माझे नाव सौ समृद्धी सुशांत साखरे, माहेरचं नाव प्रगती मारुती शिंदे. मी पनवेलहून आले, माझे माहेर नेरळ आहे. बर. खूप आनंद होतोय आज या मंचावरती बसून. हा माझा पहिलाच आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आहे, तो मी कधीच विसरणार नाही. वा. घरी कोण कोण? घरी माझे मिस्टर, मुलगा आहे श्री आणि मीच असते. आज काय बोलायचंय तुम्हाला? आज खूप काही बोलायचं आहे सर. ऍक्च्युली जे तुम्ही आम्हाला माहेरपणाला आणलंय ना सर, तर आम्ही जो दिवाळी गणपती जो सण साजरा करतो माहेरी जाऊन आनंदाने, हसतो, बागडतो, खेळतो, नाचतो, तसा हा महामिनिस्टरचा जणू सणच आम्हाला आज मिळाला आहे या 2 दिवसासाठी. खरंच खूप धन्यवाद सर. बाकी सगळे सपोर्टिव्ह आहेत. फक्त एवढंच बोलेल, माहेरी ही गोकुळ आहे आणि सासरी ही गोकुळ आहे. मी खूप सुखात आहे. गाऊ काढा. गाणं म्हणू का? म्हणा. चांदण चाहूल होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडलेयन दूर गेली भातुकली, खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय, तबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट, हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. थँक्यू. वा वा वा, किती मस्त. माझे नाव कोमल अतुल दडस, पनवेलवरून आले. मग काय झालं? तुम्हाला कोणी काय ओरडलं का? कोण काय बोललं का तुम्हाला? इतक्या का घाबरलायत तुम्ही? बोला बिंदास. कधी झालं लग्न तुमचं? काल? का आज पाठवणी आहे का इकडनंच? काय झालं? डोळ्यात इतकं पाणी का आलं माऊली? असं झालं. किती वर्ष झाली लग्नाला? 24 एप्रिलला लग्न झालं. अजून महिना पण नाही झाला आणि डायरेक्ट बाहेर पडायला आणलं. जावयाना बोलवू का? एवढं काय रडायचं? ते बघितलं नाही का 2 दिवस त्यांना? कुठे आहेत ते? घरी आहेत. घरी आहेत. मग काय झाकून आलायत त्यांना? तरी मला डाऊट आलाचा. हे जरा अगदीच नवं दिसतंय काल परवाचं. म्हणजे वरातीतनं दुसऱ्या दिवशी या ऑडिशनला आले तसं वाटलं मला. काय करतात जावई? बिझनेस आहे. कसं जमलं कसं लग्न? अरेंज मॅरेज. बरं मला सांगा, 18 दिवस झाले लग्नाला. हा लग्नापूर्वीचं आयुष्य आणि 18 दिवसातलं काय बदललं का हो? हा, खूप काही बदल झाला. काय झालं बदल? बालपण हे बालपणच असतं. हो, आता आपण वार्धक्याला चालात. लग्न झाल्यानंतरची लाईफ खूप वेगळी असते. हो, 18 दिवसात कळलं. कसं काय? मिस्टर वागतात कसे तुमच्या बरोबर? चांगले वागतात, त्यांचा स्वभाव चांगला आहे. पण छान वाटतंय ना? मी आज सासूबाईंमुळे इथे आले, कारण त्यांचा खूप फोर्स होता आणि त्यांनीच पहिला नंबर लावला. नंतर मी घरी गेली, घरी जाऊन परत रिटर्न आली, तोपर्यंत त्या उभ्या होत्या. त्यांच्यामुळे मी इथे आले. त्यांच्यासाठी मी थँक्यू बोलते. खुश आहात ना? हो, खूप खुश आनंदात आहे. आहात? हो, तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा आहेत. ठीक आहे, थँक्यू. उखाणा घेणार आहात? हा, मी पप्पांसाठी बोलते. ते आज आले असते ना तर त्यांना एवढा आनंद झाला असता. टीव्हीवर बघतील तेव्हा त्यांना खूप आनंद होईल माऊली. जेवढा आजपर्यंत आनंद कोणाला नाही झाला ना, तेवढा त्यांना आनंद झाला असता. आणि मला सासरचे लोक पण खूप प्रेमळ मिळाले. खूप, मी सांगू शकत नाही त्यांचं वर्णन की शब्दामध्ये किती प्रेमळ आहेत. हो ना? खुश आहात ना? खूप खुश आहे. उखाणा घेतला तुम्ही? नाही, मग घ्या ना. सासू आहे प्रेमळ,
सासरे आहेत हौशी. बर. सासू आहे प्रेमळ, सासरे आहेत हौशी. अतुल रावांचं नाव घेते महामिस्टरच्या दिवशी. वा वा वा. या नाव सांग. नमस्ते सर, मी सौ शुभांगी रवींद्र महाजन. माहेरचं नाव शुभांगी आत्माराम शेलकर. माझं माहेर पारोळ्याचं आहे, जळगाव जिल्ह्यात. बरोबर. आणि मी BSc वर्किंग आहे सर, ऍज अ सायंटिफिक असिस्टंट, आणि मिस्टर प्रायव्हेट जॉब मध्ये. पण आता तुम्ही दोघेच असता इथे? नाही, आई पण राहते, माझा मुलगा. आणि काय करतो मुलगा? छोटा आहे, 4 वर्षाचा आहे सर. हो, मग काय जन्मल्याबरोबर 40 वर्षाचा कसा होईल तो? इतकं गोड असला तुम्ही. पण सासर कुठलं तुमचं? सासर अमळण्याचं, अमळनेर, जळगाव जिल्ह्यातच आहे. आता बघतील सगळे कार्यक्रम. हो, मग आता काय तुम्ही गाणं म्हणताय मिस्टरांसाठी? म्हणते. का जीव तोला तोला तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो, हरवली तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कनाव तुझे गुण गुणते. का जीव तोडा तोडा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. वा 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 वा. या उखाणा. दही दूध तूप लोणी, रवींद्र रावांचं नाव घेते मी, त्यांची लाडू राणी. चला, या 6 जणींना आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया या 6 जणींपैकी कोण जिंकणार या खेळात. खेळ सोपा आहे पण कठीणही आहे. शांतपणे हा खेळ खेळायचा आहे. या खेळामध्ये हातात जी काठी आहे त्याला समोर लोहचुंबक लावलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या समोर पहिल्या टप्प्यावर ट्रक आहेत. त्या ट्रकला सुद्धा पाठच्या बाजूला लोहचुंबक लावलेलं आहे. म्हणजे काठीचं लोहचुंबक आणि ट्रकच्या लोहचुंबकामध्ये व्यवस्थित अंतर ठेवल्यास तो ट्रक हळूहळू पुढे ढकलला जाईल. तेव्हा योग्य अंतर ठरवून तुम्हाला हळूहळू ट्रक पहिल्या टप्प्याच्या, म्हणजे तुम्हाला जी पहिली रेष आहे त्याला पार करायचा आहे. त्यानंतर दुसरा ट्रक पुढे घेऊन जायचा आहे. मग तिसरा ट्रक अंतिम रेषेला स्पर्श झाला तरी चालेल, अंतिम रेषा ओलांडून पुढे गेला तरी चालणार आहे. शांतपणे खेळा. तो ट्रक ट्रॅक बदलणार नाही याची पण काळजी घ्या आणि हळुवारपणे हा खेळ खेळून ज्या माऊली सर्वात आधी हा खेळ पूर्ण करणार त्या आजच्या भागात विजयी ठरणार आणि पुढच्या खेळात जाणार. खेळ हा खेळ असतो, खेळासारखा खेळायचा असतो. बऱ्याच जणींना असं वाटत होतं की ट्रक माझा पुढेच जात नाही. आरडाओरड सुरू झाली. 5 नंबरनी तर
इथे हे लागलंय, माझं अडकलाय, तो ट्रक जाऊच शकत नाही, असं केलं. थोडस टेक्निक वापरलं आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं की नाही नाही नाही, काहीतरी आपलंच चुकतंय. आणि ती ट्रकने गती घेतली आणि टप्प्याटप्प्याने त्या पुढे सरकल्या. बरं झालं, जितक्या जणी ओरडत होत्या त्यांचा ट्रक शेवटी का होईना जाऊन एकदाचा पोहोचला. नाहीतर तीच काठी त्याच ट्रकच्या माथी कधीही बसली असती. पण खूप छान खेळ होता, शांतपणे खेळायचा खेळ होता. आव्हान सोपं असतं, कधी कधी कठीण होऊन बसतं. आता नेमकं तेच झालं. निकाल आपल्या समोर आहे. व्यवस्थित कृतीचं पालन करून सर्वात आधी ज्यांनी खेळ पूर्ण केला, ज्या विजयी ठरलेल्या आहेत, त्यांचा ट्रॅक नंबर आहे 5. दारुगड बये झी मराठीकडून या 5 जणींना मिळत आहे मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. मोर किती छान दिसतोय. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार? पनवेल केंद्रावरून या 90 जणींमधून 15 जणी निवडल्या गेलेल्या आहेत. आणि आता पुढच्या भागात ठरणार आहे पनवेल केंद्रावरच्या विजेत्या कोण. आजचा भाग इथे संपत असतानाच या सर्व जणींना शुभेच्छा देऊया. आपण भेटणार आहोत महामिनिस्टरच्या पुढच्या भागात. पनवेल केंद्रावरची अंतिम फेरी पाहण्यासाठी किंवा पाहायला विसरू नका महामिनिस्टर, फक्त झी मराठी. नमस्कार.